नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. हल्ली वृत्तपत्रात, सोशल मीडिया यावर अनेक भावींच्या लक्षात येईल की आपण तीर्थक्षेत्री जाताना किंवा येताना किंवा वाटेमध्ये असंख्य प्रकारचे अपघात होतात. बातमी वाचतो, थोडा वेळ आपल्याला वाईट वाटतं, आपण देवाला दोष देतो, विषय संपून जातो. किती अपघात होतात ह्याचा कोणीही विचार करत नाही. वेळ वाचवण्यासाठी रात्री अपरात्री गाड्या चालवल्या जातात. त्याच्या ड्रायव्हरची तपासणी होत नाही. बहुतांशी व्यसनी असतात. परंतु देवाच्या दारात जाण्याचा, उत्सव गाठण्याचे आणि आशीर्वाद घेण्याची जी चुकीची समजूत आहे, त्यामुळे हे प्रकार वाढत चाललेले आहेत आणि कोणत्याही कुटुंबावर अचानक असे संकटाची मालिका येऊ शकते. थोडा विचार करायला पाहिजे की आपण आपला जीव आणि आपल्याबरोबर असलेले अनेक जीव घेऊन आपण रात्री अपरात्री प्रवास करावा का? वेळ वाचवण्यासाठी धावपळ करावी का? ठराविक दिवशी तीर्थक्षेत्री जायला हवं आहे का? याचा कोणीही विचार करत नाही आणि मनात आलं गाडी ठरवतात. ड्रायव्हर कोण, त्याचं चालवणं, त्याचा अभ्यास काहीही नाही. त्या गाडीची कॅपॅसिटी असते 5, 6, 7, जवळजवळ त्या 4-5 प्रवाशांची भरती करतात. दाटी होती. रात्री त्या ड्रायव्हरला डुलकी लागते आणि जे घडायचा तो अनर्थ घडतो. भविष्यात हे संकट वाढणार आहे. तेव्हा भाविकांना या व्हिडिओद्वारे एवढंच सांगायचं आहे, परमेश्वर कृपाळू आहे, परंतु नियती कुणाला माफ करत नाही. तुम्ही जसं वागता तसं तुम्हाला प्रायश्चित्त मिळतं. देव उत्सवाच्या वेळी त्या तीर्थक्षेत्री असतात, ही मुळात समजून काढून टाका. म्हणजे बरीच गर्दी तुमच्यामुळं कमी होईल. त्या तीर्थक्षेत्राची कुणी बदललं नाही. जरी हा व्हिडिओ ऐकून काही लोकांनी जरी मनात विचार केला तरी काही प्रमाणात गर्दी कमी होईल, पण तसं काही घडण्याची शक्यता वाटत नाही. कारण आपल्या समाजामध्ये अध्यात्माबाबत प्रचंड अज्ञान आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत चाललेली आहे. तिथं गैरसोयी होतात आणि मग अनेक संकटांना, अनेक अडचणींना तुम्हालाच तोंड द्यावं लागतं. खरं तर कोणतेही तीर्थक्षेत्र असो, तिथं देव वर्षभर असतात. वर्षभरात केव्हाही गेलं तरी चालू शकतं, कारण देव जात नाहीत. देव आहे म्हणून तीर्थक्षेत्र आहे. पण हे समज आणि हे समजावून घेणं, हा समज आणि समजावून घेणं फार अवघड आहे. साध्या साध्या मंदिरातसुद्धा गर्दी वाढत आहे. साधं संकष्टी चतुर्थीला घरात गणपतीचा फोटो असूनसुद्धा लोक गावातल्या गणपतीला जातात, तिथं गर्दी, तिथं गोंधळ. गणेश चतुर्थीच्या 10 दिवस घरात गणपतीची प्रतिष्ठापना, पण गावातील मोठ्या गणपतीला जायचं, तिथं आपण व्हिडिओमध्ये पाहतो डोकं आपटलं जातं, धक्काबुक्की. पण आमच्यासारखा जो समजून घेतो तो कुठेही जात नाही. आपल्या घरात प्रथमतः आपले आईवडील हेच मोठं दैवत आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये असंख्य देवाचे फोटो. तिथं देव आहे, आपल्या देवघरात देव आहे. पण हे कोणी समजून घेत नाही. कोणत्याही उत्सवाला, यात्रा आली की त्या तीर्थक्षेत्री जातात आणि मग सर्व सेवा कोलमडून जाते. आपल्याला सेवा मिळत नाही, शरीराला त्रास होतो, काही अनर्थ घटना घडतात. समजून घ्या की कोणत्याही तीर्थक्षेत्री केव्हाही गेलं तरी तिथं गुप्त रूपाने देवाचा वास असतो आणि नुसतं देवाला पाहायला जायचं नसतं. तिथं गेल्यानंतर आपण देवाबरोबर सहवास वाढवायला पाहिजे. पण सहवास वाढत नाही. केवळ हजेरी लावायचं म्हणून जातात आणि भीतीपोटी लोक देवाला जातात आणि काही जण जायचं म्हणून जातात. या कोणत्याही गोष्टीचा आणि देवाचा काडीमात्र संबंध नाही. देवाच्या दारात गेल्यानंतर प्रथमतः तुमचं दर्शन आणि उपासना महत्त्वाची. आणि हे दर्शन आणि उपासना तुम्ही ज्यावेळी गर्दी नसेल त्यावेळी जर तुम्ही गेला तर मनसोक्त दर्शन होतं, देवाचा सहवास होतो आणि देवालासुद्धा जाणवतं की हा भक्त आला आहे, गर्दी नाही, त्यांनी मला पाहिलं आहे, मी त्याला भरून पाहतो आणि पुढचं फार सोपं आहे. पण दिवसेंदिवस गर्दी वाढते, अपघात वाढत आहेत, कुणी कोणाचं ऐकत नाही. भ्रामक कल्पना आहेत. आपण बदलायला पाहिजे. जग बदलणार नाही. तुम्ही बदलणं फार सोपं आहे. आम्ही बदललो तेच
भाविकांना सांगायचं आहे, असे अनेक दिवस आहेत की तिथं प्रत्यक्ष काही काही वेळा काही गर्दी नसते. उदाहरणार्थ सांगायचं तर अतिशय लहान उदाहरण आहे. पिठापूरला राखी पौर्णिमे दिवशी कारण नसताना 600-700 भगिनी येतात. बस एवढीच मोठी गर्दी. कुणी काही म्हणो, माझ्याकडे आकडेवारी आहे. मी प्रत्यक्ष 10 वेळा राखी पौर्णिमेला थांबलेलो आहेत. लोक थापा मारतात. पण इतर दिवशी गणपती 10 दिवस पिठापूरमध्ये एक मनुष्यही नसतो. पक्ष पंधरवडा एकही मनुष्य नसतो. त्यानंतर पावसाळ्यात काही दिवस आणि नवरात्रात एकही मनुष्य, एकही भक्त पिठापूरला नसतात. अशा वेळी जर भाविक आले तर किती सुंदर दर्शन होईल. श्रीपाद वल्लभांचा सहवास वाढेल. श्रीपाद तुम्हाला डोळे भरून पाहतील आणि काहीतरी उपासना घडेल. हल्ली जथ्थेच्या जथ्थे, ग्रुपच्या ग्रुप येतात काय, थांबतात काय, जातात काय, काही ताळमेळ कोणात नसतो. फक्त यात्रा संपवणं आणि आलो हे इतरांना सांगण्यासाठी पिठापूरचं उदाहरण मी दिले. बाकी तीर्थक्षेत्राबद्दल तर बोलायलाच नको. तिथं ह्याच्या हजारो पट गर्दी, हजारो लोक येतात, हजारो लोक जातात. पण ज्यावेळी जायला हवं त्यावेळी कोणीही जात नाही. भाविकांनी समजून घ्यावं. देवाच्या दारात वर्षातून 1-2 वेळा जायला हरकत नाही, जायलाच पाहिजे. पण गर्दीच्या वेळी जाऊन काहीही उपयोग होत नाही. देव तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला त्रास होतो, खर्च होतो आणि पत्रात काहीही पडत नाही. तीर्थक्षेत्री वर्षभर देव आहेत, तेव्हा गर्दी नसताना जा, आनंदाने राहा. प्रसाद, पूजा, अर्चा, उपासना आणि तुम्हालाही समाधान होईल. शेवटी आपल्या समाधानासाठीच आपण तीर्थक्षेत्री जायचं असतं, याचा विचार करा. आज एवढं